नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न पाहूया. 2025 सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणी जिंकला? तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबाव, म्हणजे ह्या तिघांनी. 2025चा हा नोबेल पुरस्कार अमेरिकन, इस्रायली जोएल मोकिर आणि फ्रेंचचे आहेत फिलिप अधियन, आणि हे पीटर हॉविट हे आहेत कॅनेडियन. यांनी इनोव्हेशनमुळे होणाऱ्या आर्थिक विकासाच्या संशोधनासाठी यांना हा इकॉनॉमिकचा नोबेल पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे. आपण बाकीचे पण नोबेल पुरस्कार पाहून घेऊया जे झालेले आहेत. मेडिसिनच्या क्षेत्रात मेरी ई ब्रुनको, फ्रेड रामसडेल, शिमोन सकागुची. फिजिक्समध्ये जॉन क्लार्क, मिशेल एच डेवोरेट, जॉन एम मार्टिनिस. केमिस्ट्रीमध्ये सुसुम कितागावा, रिचर्ड रॉबर्टसन, उमर एम यादी. आणि पीसमध्ये मिळालेला आहे मारिया कोरिना मचाडो, व्हेनेझुएलाच्या आहेत या. आणि लिटरेचरमध्ये भेटलेला आहे लाझलो क्रास्झन होरकाई, या हंगरीच्या आहेत. तर लक्षात ठेवा, स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1901 नोबेल पारितोषिकाची स्थापना करण्यात आली. हा एकूण 6 क्षेत्रांमध्ये नोबेल प्राईज दिलेलं जातं. तर कोणता वैदिकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक. हा 1968 देण्यात आलेला आहे. तर शांतता. आणि सर्वात तरुण विजयी कोण आहे नोबेल पुरस्कारामध्ये आत्तापर्यंतची? तर मलाला युसुफजई. RNT म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांना, हे भारतीय आहेत. त्यांना भारतीयांमध्ये फर्स्ट नोबेल प्राईज भेटलेला आहे 1913 साहित्यामध्ये. त्यानंतर अभिजित बॅनर्जी यांना 2019 अर्थशास्त्राचा भेटलेला आहे. वयाने सर्वात मोठे असलेले विजेतेपद कोणाला भेटलेलं आहे? तर जॉन गुडना इनफ, 97 वर्षाचे होते ते. तर पुढील प्रश्न पाहूया, हे लक्षात ठेवा. पहिल्या आर्चरी प्रीमियर लीग 2025चे विजेते कोण ठरले? तर याचं योग्य आन्सर आहे राजपुताना रॉयल्स. 2 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे यमुना स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे ही पहिली आर्चरी प्रीमियर लीग झाली. 6 संघ याच्यामध्ये भाग घेतलेला होता आणि अंतिम फेरीत राजपुताना रॉयल्सने पृथ्वीराज योद्धास दिल्ली यांचा पराभव करून विजेतेपद पटकावलेले आहे. जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद 2025 हे आपण पाहिलं 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान होतं. कुठे? तर क्वांगुजू SKमध्ये. भारताने याच्यामध्ये 2 पदके जिंकलेत आणि त्यातही 1 गोल्ड. जागतिक तिरंदाजी महासंघची स्थापना झालेली आहे 4 सप्टेंबर 1931 आणि मुख्यालय आहे लॉझेन, स्वित्झर्लंड. अध्यक्ष कोण आहेत? उगोर एन्नेर, हे तुर्कीचे आहेत. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारताचा पहिला मेंटल हेल्थ अँबॅसेडर कोणाला नेमले? तर चित्रामध्ये पाहू शकता. याचं योग्य आन्सर आहे दीपिका पादुकोण. 10 ऑक्टोबर वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आपण सेलिब्रेट करतो. त्याच दिवशी आरोग्य मंत्रालयाने अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची भारताची पहिली मानसिक आरोग्य म्हणून ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली. काही महत्त्वाचे अँबॅसेडर्स पाहूया 2025चे करंटचे. फिबा महिला आशिया कप 2025 ब्रँड अँबॅसेडर आहेत मियाओ लिजी. स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 क्रिस्टियानो रोनाल्डो. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप कंगना रानौत. इंडियन गोल्फ प्रीमियर लीग ब्रँड अँबॅसेडर आहेत युवराज सिंग. झारखंड पर्यटन ब्रँड अँबॅसेडर आहेत MS धोनी. ऑस्ट्रेलियन टुरिझम कॅम्पेन ब्रँड अँबॅसेडर आहेत सारा तेंडुलकर. झोमॅटोचे बनलेले आहेत शाहरुख खान. ओडिशा हँडलूमचे ब्रँड अँबॅसेडर माधुरी दीक्षित. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अँबॅसेडर बनवलेले आहेत अभिनव बिंद्रा. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडचे लैंगिक समानतेसाठीचे अँबॅसेडर बनवलेले आहेत कृती सेनन. आणि लेविसचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आलिया भट. तर काही इम्पॉर्टंट अँबॅसेडर्स होते, तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. 2026-2029 या कालावधीसाठी
BWF म्हणजेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट्स कमिशनने सदस्यपद कोणत्या भारतीय खेळाडूला मिळाले? तर याचं योग्य आन्सर आहे PV सिंधू. तर पुन्हा एकदा PV सिंधू यांना ॲथलीट्स कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्त केलेलं आहे. त्याआधी 2017 ते 2025 दरम्यान सदस्य होत्या. याचं BWFचं मुख्यालय कुठे आहे? कोलालंपूर, मलेशिया. याचे अध्यक्ष कोण आहेत? तर क्युयुंग पटामा. आणि याची स्थापना झाली तर 5 जुलै 1934 रोजी. PV सिंधू यांची पुन्हा निवड करण्यात आली. आपण बघितलं या आयोगासाठी एकूण 5 सदस्यांची निवड करण्यात आली. त्यातून सिंधू या देखील आहेत. BWF ॲथलेटिक्स कमिशन हे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची एक सल्लागार संस्था आहे. याच्यामध्ये 6 नवीन अध्यक्ष सदस्यांद्वारे निवडले जातात. PV सिंधू यांची कामगिरी बघाल तर मूळची ह्या तेलंगणा राज्यातील आहेत. भारताची पहिली व एकमेव बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन आहेत. ह्या ऑलिम्पिक पदके यांना सिल्वर रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये भेटलेलं आहे आणि कांस्य म्हणजे ब्रॉन्झ टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये मिळालेले आहेत. ह्यांना आत्तापर्यंतचे अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेळरत्न आणि पद्मभूषण हे पुरस्कार भेटलेले आहेत. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत किती बंदरांना ग्रीन हायड्रोजन हब म्हणून घोषित केले? तर याचं योग्य आन्सर आहे 3. तर ते 3 कोणते? दीनदयाल पोर्ट गुजरात येथे आहे ते, VO चिदंबरम पोर्ट आणि पारादीप पोर्ट ओडिसा. ग्रीन हायड्रोजन हब हा एक असा क्षेत्र किंवा प्रदेश आहे जिथे ग्रीन हायड्रोजन आणि त्यांच्या उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि वापर केला जातो. भारताचे ग्रीन हायड्रोजनमध्ये जागतिक आघाडीचे स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट आहे आणि हे साध्य करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन हब बनवणे आवश्यक आहे. तर राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन उद्दिष्ट काय आहे? तर भारतात ग्रीन हायड्रोजनचा वापर, उत्पादन आणि निर्यात वाढवणे. याचा अर्थसंकल्प किती आहे? तर एकूण 19,744 कोटी इतका आहे 2029-30 साठीपर्यंत. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. ई-नाम पोर्टल कधी सुरू करण्यात आलं? तर याचं योग्य आन्सर आहे 14 एप्रिल 2016 रोजी. ई-नाम म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट ही एक डिजिटल मंडी प्रणाली आहे. 2016मध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. थोडं डिटेलमध्ये जाणून घेऊया. ई-नाम हे भारतातील कृषी वस्तूंसाठी ऑनलाईन व्यापार व्यासपीठ आहे. अलीकडेच या व्यासपीठावर नवीन कृषी वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. आता एकूण वस्तूंची संख्या 247वर पोहोचली आहे. ह्याच्यामध्ये 9 ॲड झालेले आहेत आता, त्यामुळे हे चर्चेत आहे. ई-नाम इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार लॉन्च झालेले आहे. आपण बघितलं 14 एप्रिल 2016 रोजी. कुठल्या मंत्रालयाअंतर्गत येतं? तर हे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत येतं. आपण याला डिजिटल बाजारपेठ असेही म्हणतो. ह्याचे फायदे काय आहेत? तर एकच ऑनलाईन व्यासपीठ भारतातील विविध बाजारपेठांना डिजिटल नेटवर्कशी जोडले. देशभरातील खरेदीदार आणि विक्रेते आता जोडले गेलेले आहेत. तर शेतकरी प्रत्येक बाजारपेठेत प्रचलित किमती पाहू शकतात आणि अधिक खरेदीदार असल्याने चांगले भाव मिळण्याची शक्यता वाढते. ऑनलाईन पेमेंट सिस्टम शेतकऱ्यांना थेट पेमेंट मिळते, ज्यामुळे मध्यस्थाची भूमिका कमी होते. तर हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. विश्व आरोग्य शिखर परिषद कुठे झाली? तर याचं योग्य आन्सर आहे बर्लिन. 12 ते 14 ऑक्टोबर 2025 दरम्यान बर्लिन म्हणजे जर्मनी येथे वर्ल्ड हेल्थ फाउंडेशन आणि WHO सहकार्याने ही परिषद आयोजित झाली. याची थीम आहे टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर हेल्थ इन अ फार-ग्रेमिंग वर्ल्ड. उद्दिष्ट काय आहे? तर जागतिक आरोग्य क्षेत्राची प्रगती आणि चर्चा करणे. तर काही महत्त्वाचे सबमिट पाहूया, परिषद पाहूया जे 2025चे करंटचे आहेत ते. 28वी राष्ट्रीय ई-गव्हर्नर परिषद विशाखापट्टणम येथे झाली. अखिल भारतीय वक्ता परिषद नवी दिल्ली येथे झाली. पहिला त्रिसेवा चर्चासत्र
रणसंवाद 2025 महू मध्य प्रदेश येथे पार पडला. तर 2026मध्ये इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स ह्याची 41वी वार्षिक परिषद विशाखापट्टणममध्ये होणार आहे. तर 2025ची पुरी ओडिशा येथे झाली. ब्रिजटाउन बार्बाडोस येथे 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद पार पडली. 5वी आशियन भारत युवा शिखर परिषद गोवा येथे झाली. पहिल्यांदाच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संसदीय व्यवहार समितीची राष्ट्रीय परिषद दिल्लीच्या बाहेर आयोजित करण्यात आली. कुठे तर भुवनेश्वर येथे. 20वी जागतिक शाश्वतता शिखर परिषद आयोजित केली एनडी इथे CII-द्वारे. सेमिकॉन इंडिया 2025 यशोभूमी दिल्ली येथे उद्घाटन झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. 3री ईशान्य एव्हिएशन शिखर परिषद इटानगर येथे झाली. आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद 2025 बेंगळूर येथे. 5वी जागतिक साग परिषद कोची केरळ येथे भारतात पहिल्यांदाच आयोजित झालेली आहे ही. आणि 5वी अधिकृत भाषा परिषद याचे उद्घाटन अमित शहा गृहमंत्री यांनी केलं. कुठे तर गुजरात, गांधीनगर या गुजरात येथील महात्मा मंदिर येथे. तर लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे ते सबमिट. पुढील प्रश्न पाहूया. भारताची पहिली महिला क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर कोण ठरली? तर याचं योग्य आन्सर आहे शिवांगी सिंग. भारतीय वायुदलातील फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग यांनी तमिळनाडूतील फ्लाइंग इन्स्ट्रक्टर स्कूलमधून हे बॅच मिळवलेलं आहे. त्या राफेल विमानं उडवणाऱ्या पहिल्या भारतीय देखील आहेत. तर शिवांगी सिंग ही क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बॅच मिळवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट बनलेली आहे. तमिळनाडूतील फ्लाइंग इन्स्ट्रक्टर्स स्कूलमध्ये 6 महिन्याचा हा कठोर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हा बॅच मिळतो. हा बॅच मिळाल्यानंतर ती आता नवीन वैमानिकांना प्रशिक्षण देण्यास पात्र आहे. क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणजे काय? तर फ्लाइंग इन्स्ट्रक्टर कोर्स पूर्ण करणाऱ्यांना वैमानिकांना ही कामगिरी देण्यात आलेली आहे. हा बॅच मिळाल्यानंतर ते वैमानिकांना प्रशिक्षण देऊ शकतात. शिवांगी सिंग ह्या मूळच्या वाराणसीच्या आहेत आणि भारतीय वायुसेनेतील अधिकारी देखील आहेत. सुखोई लढाऊ विमान उडवणारी भारताची पहिली महिला पायलट कोण ठरले? तर अवनी चतुर्वेदी. विजयलक्ष्मी रमण भारतीय हवाई सेवेतील पहिली महिला अधिकारी ठरली. शिवा चौहान सियाचीनमध्ये सक्रियपणे तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. सुरभी चकमोला परदेशी प्रकल्पावर तैनात होणाऱ्या BROच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. तर मोहाना सिंग LCA तेजसच्या पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या. आरती सरीन सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक ठरल्या. अनामिका B राजीव या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट ठरल्या. तर आस्था पुनिया भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या. तर ह्या काही पहिल्या महिला होत्या जे लक्षात ठेवा. बाकी आजचे 6 क्वेश्चन्स आपण पाहिले. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की सपोर्ट करा. थँक्यू.